अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या आणि प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आपल्या घरामध्ये सांसारिक अडचणी, आर्थिक अडचणी खूप असतात आणि त्यातल्या त्यात संसारिक अडचणी आपल्या घरामध्ये खूप असतात. त्या संसारिक अडचणी कोणकोणत्या स्वरूपामध्ये असतात? एक प्रकारे आपल्या घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होतात, घरामध्ये दीर भाऊजेमध्ये वाद होतात, सासू सुनेमध्ये वाद होतात किंवा भावाभावामध्ये वाद होतात. आपल्याला संतान प्राप्ती होत नाही, पितृदोष असतो. म्हणजे या सगळ्या ज्या आर्थिक अडचणी आहेत, तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत, त्या सगळ्या अडचणी मिळून म्हणजे तुमच्या घरात जीवनातील ज्या आर्थिक अडचणी आहेत त्यातून सुटका कशा पद्धतीने करता येईल, परमपूज्य गुरुमाऊलीने देखील सांगितलेलं आहे. याचा तोड काय आहे तोच तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरायचा नाहीये. मग आपल्या जीवनातील आर्थिक अडचणींना आपण स्वतः आमंत्रण देत असतो. कशा पद्धतीने? ताई, तुम्ही ज्या ज्या सेवा सांगता महाराजांच्या त्या सगळ्या सेवा आम्ही करत असतो, पण तरी देखील आमच्या जीवनात कोणताच बदल घडत नाहीये. तरी देखील आम्हाला त्या सेवेचा असर किंवा आम्हाला अनुभव येत नाहीये. का बरं ताई असं होतंय? असा देखील प्रश्न तुमच्या मनात पडत असेल ना? तर बघा, आपल्या जीवनात ज्या प्रकारे महाराजांना महत्व आहे, महाराज आपले गुरु आहेत, पण आपली कुलदेवी आणि आपले कुलदैवत यांना विसरून चालत नाही. आयुष्यामध्ये आपल्या कुळाचं रक्षण करणारे तेच आहेत. त्यामुळे कुलदेवीला सगळ्यात अगोदर, महाराजांच्या सेवे अगोदर कुलदेवीच्या सेवेला तुम्ही मान देत जा. तुमच्या जीवनात जर आर्थिक अडचणी तुम्हाला दिसून येत आहेत ना, तर तुम्ही आतापासूनच थोडी 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 जर तुम्ही सेवा करत गेलात तर तुमच्या जीवनातील 50% प्रश्न असे सुटतील, असे. आणि राहिलेले 50% प्रश्न तुम्ही किती मनापासून व तुम्ही किती श्रद्धेने ही सेवा करता, किती तुम्ही देवीच्या पूर्णपणे साकडं घालून पूर्णपणे शरण जाऊन देवीच्या चरणी आपल्या आईला हाक मारता, धावा करता, याच्यावरती अवलंबून आहे तुम्ही कशा पद्धतीने करता. म्हणजे तुमचे सगळे प्रश्न, 99% प्रश्न फक्त कुलदेवीच्या सेवेने, कुलदेवीच्या स्मरणाने होत असतात. रोज तुम्ही महाराजांचं स्मरण करता, उठता बसता तुमच्या तोंडामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ नाव आहे किंवा महाराज स्वामी 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 आहे. पण स्वामींची सेवा करत आहात, पण आपल्या कुलदेवीला कुठेतरी आपण अंतर दिलेलं आहे का? हे देखील पाहणं कोणाची जबाबदारी आहे? आपलीच जबाबदारी आहे. कमीत कमी एकदा तरी आपल्या कुलदेवीचा कुळाचार होणं अतिशय महत्वाचं आहे. आणि तो कुळाचार आपल्या हातून घडतोय का, हे देखील हे बघण्याची कोणाची जबाबदारी आहे? आपलीच जबाबदारी आहे ना. तर तुमच्या हातातून तुमच्या कुलदेवीचा कुळाचार घडतोय का? वर्षातून कमीत कमी एकदा तरी आपल्या घरातील कुलदेवीचा आपण मान सन्मान करतोय का? तिची ओटी भरतोय का? तिला जी काही तिची परडी वगैरे भरायची असेल ती भरतोय का? हे बघणार कोण? आपल्यालाच पाहायचं आहे. तर इथेच आपलं चुकतं आणि इथेच आपण चूक करतो आणि आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळत नसतं. तुम्हाला जर तुमच्या सेवेचं फळ मिळवून घ्यायचं असेल, महाराजांची सेवा करता पण नित्य सेवा जर आपल्या कुलदेवीची करायची असेल तर नक्कीच करायची आहे. सुरुवात कुठून करायची? तर बघा, तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं पाठ करायचं आहे. आपण नवरात्रीमध्ये 1 किंवा 5 किंवा 7 किंवा 11 किंवा 14 पाठ करतो, ज्यामुळे नवचंडी केलेल्याचं फळ मिळत असतं. अशा देखील महिला सेवेकरी आहेत, असे देखील पुरुष सेवेकरी आहेत, आपले ताई दादा आहेत, जे 108 पारायण करतात. कशाचे? 108 पाठ करतात या दुर्गा सप्तशती पाठाचे. यामुळे प्रत्येकाचं भलं झालेलं आहे. आणि त्यांना विचारा, ज्यांनी 108 पाठ केलेले आहेत त्यांना विचारा याचा अनुभव काय आहे. मठामध्ये, केंद्रामध्ये बघा, आपल्या सामूहिक पारायण घेत असतात. महिन्यातून एकदा तरी सामूहिक पारायण होत असतं. अशा वेळेस तुम्ही तिथे जा. पण असं वाटतं की नाही, आपल्या वास्तूमध्ये, आपल्या घरामध्ये एकदा तरी पारायण व्हावं, आपल्या घरामध्ये एकदा तरी तो पाठ व्हावा, असं वाटत असतं ना आपल्याला. आवर्जून करा. तुम्हाला नाही एक सोबत जमत ना, तुम्ही रोज 2-2 अध्याय वाचायला घ्या. रोज 2-2 अध्याय वाचायची तुम्हाला दिव्य कवचने सुरुवात करायची आहे. अर्गला स्तोत्रम, अथ किलक स्तोत्रम, रात्री सुक्तम वाचायचं आहे. नंतर पहिला दुसरा अध्याय वाचायचा आहे. परत दुसऱ्या दिवशी तुम्हाला दिव्य कवचने सुरुवात करायची आहे. अर्गला स्तोत्रम, अथ किलक स्तोत्रम, रात्री सुक्तम वाचायचं, परत तिसरा चौथा अध्याय वाचायचा. अशा पद्धतीने रोज 2-2 अध्याय घ्या. नित्य सेवेमध्ये तुम्ही कंटिन्यू करा. याच्यामध्ये नियम काही नाहीये, मग ब्रह्मचर्य पाळा वगैरे काही नाही. फक्त जो सेवा करतो त्याने मांसाहार कडकडीत पाळायचा आहे. आपल्या घरामध्ये बघा, आता 4-5 मेंबर आहेत. आई वडील आहेत, म्हणजे सासू सासरे आहेत, दोघे भाऊ आहेत, 2 सुना आहेत, म्हणजे जावा जावा आहेत. यापैकी कोणीही, फक्त तुम्हीच करावं असं नाही. घरातल्या एका तरी व्यक्तीने देवीचा कुळाचार केला तर संपूर्ण घर तारून जातं त्या सेवेमुळे. त्यामुळे जो व्यक्ती सेवा करणार आहे त्याने मांसाहार करायचा नाही. जोपर्यंत तुमची सेवा सुरू आहे तोपर्यंत तुम्ही मांसाहार करायचा नाही. एवढे एक बंधन तुम्हाला पाळायचं आहे. बाकीचे कोणते नियम याला नाहीये. त्यामुळे तुम्ही एकदा करून पहा. बघा, तुमचे 2-2 अध्याय वाचले, शेवट जर तुम्ही केला तर तुम्हाला
13वा अध्याय बघा, 1 ते 13 अध्याय आहे याच्यामध्ये. तर तुम्ही शेवटी देवी सुक्तम, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य आणि दिव्य प्राद क्षमापण स्तोत्रम हे पठण करायचं आहे सगळ्यात शेवटी. आणि तुम्ही बघा, तुम्हाला जमणार नसेल रोज 2-2 अध्याय वाचायला, तर तुम्ही दर आठवड्याचा वार कोणता आहे, मंगळवार आणि शुक्रवार, दोन्ही पैकी आठवड्यातील कोणतेही वार तुम्ही एक पकडायचा आहे आणि त्या दिवशी तुम्हाला हे पठण करायचं. संपूर्ण पाठ करा, 1 ते 13 अध्याय संपूर्ण पाठ करायचा आहे. नंतर बघा, नाहीच शक्य, ते पण शक्य नाही तर दर पौर्णिमेला, महिन्यातील येणाऱ्या दर पौर्णिमे तुम्हाला संपूर्ण पाठ करायचा आहे, 1 ते 13 अध्यायाचा संपूर्ण पाठ. म्हणजे देव्यापराध क्षमापण स्तोत्राने, देव्यापराधाने सुरुवात करायची, 1 ते 13 अध्याय, देव्या कवचमने सुरुवात करायची आणि देव्यापराध क्षमापण स्तोत्राने संपवायचं आहे. म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत संपूर्ण एक पाठ तुम्हाला शक्य नसेल तर दर पौर्णिमेला जरी तुम्ही केलात तरी देखील चालणार आहे. आपल्या मूळ पीठावरती वर्षातून कमीत कमी एकदा, वर्षातून नाही जमलं तर 2 वर्षातून कमीत कमी एकदा जायचं आहे. देवीची खणनाराने ओटी भरायची आहे, तिथे परडी असेल तर देवीची परडी भरायची आहे. अशा पद्धतीने हे सगळं आपल्याकडून कुठेतरी कुलदेवीचा कुळाचार आपल्याकडून होत नसतो, तर अशा वेळेस हे करायचं आहे. मग त्याच पद्धतीने बघा, जर आपल्याला संतती असेल, पितृदोष प्रखर असेल, कुठे तुम्ही काहीही करा, जोपर्यंत तुमची कुलदेवी तुमच्यावरती रुष्ट आहे, प्रसन्न नाहीये, तुम्ही कितीही सेवा केल्या, कितीही देवदेव केले, कितीही महाराज स्वामी स्वामी केलं तरी देखील तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार नाही, म्हणजे नाही मिळणार, काही होणार नाही. मग तुम्ही म्हणाल की ताई आम्हाला अनुभव येत नाही, आम्ही ही सेवा केली, मला याचा काहीच अनुभव आला नाही, तुम्ही काही सांगा. नाही, तुम्ही त्या सेवेसोबत कुलदेवीची सेवा करून पहा, बघा तुम्हाला 100% त्याचा रिझल्ट दिसून येणार. कुलदेवीची सेवा जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत कोणत्याही सेवेचा तुम्हाला गुण दिसणार नाही. कारण कुलदेवीच्या सेवेला सगळ्यात प्रथम स्थान दिलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. स्वामींची सेवा तर आपण नित्य सेवा करतच असतो, पण त्यासोबत आपल्या कुलदेवीचं नामस्मरण देखील आपल्या घरामध्ये झालं पाहिजे. तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ जमत नाहीये तर तुम्ही 9 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचे रोज 11 माळे करा. नाही शक्य तर रोज 1 माळ घ्यायला सुरुवात करा. तुमच्यात कोणती देवी आहे त्या देवीचं नामस्मरण करा. ओम तुळजाभवानी देवी आहे नमः, अशा पद्धतीने तुम्ही तुमची देवी कुठते आहे, सप्तशृंगी आहे, महालक्ष्मी आहे, त्याच पद्धतीने तुळजापूरची तुळजाभवानी आहे, तुम्ही बघा ना, आणि तुमची कोणती देवी आहे त्या पद्धतीने तुम्ही सेवा करायची आहे. कुलदेवी माहित नसेल तर काय करायचं, या संबंधीचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहेत, तो पहा. जोपर्यंत तुम्ही तुमचा प्रश्न स्वतः सोडवणार नाही तोपर्यंत ताई माई अक्का करून काही उपयोग नाहीये. किंवा बाबा बाबा वगैरे, याला शोधा त्याला शोधा, माझ्या घरामध्ये अडचणी आहेत काय करू वगैरे वगैरे वगैरे, काही उपयोग नाहीये. ते उलट तुम्हाला खर्चाची बाजू सांगतात, तुम्ही ते सगळं करता, तिथे देखील खर्च करता, तुम्हाला काही फरक पडला नाही, तिथे तुम्हाला काहीच फरक पडला नाही. कशावरती विश्वास ठेवू नका, फक्त आणि फक्त आपली कुलदेवी, कुलदैवत आणि आपले महाराज एवढंच धरायचं आणि चालायचं आहे तुम्हाला. इथून पुढे लक्षात ठेवा, कोणावरही विश्वास ठेवू नका, काही कितीही कोणीही काय बोलू द्या, पण कोणावरही विश्वास ठेवू नका. फक्त ही एक सेवा करून पहा, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला नाही फरक पडला तर तुम्ही सांगा. फक्त तुम्ही कुलदेवीच्या मागे लागायचं आहे, आणि मागे म्हणजे काय, शुद्ध अंतकरणापासून सेवा करायची म्हणून करायची. शुद्ध अंतकरणापासून आपल्या देवीचं नाव घेत जा, रोज तुम्ही नाव घेत जा. आपल्या देवीचं जोपर्यंत तुम्ही नाव घेणार नाही, देवीला आपल्या जोपर्यंत कुळाचार मान सन्मान, तिला देखील मान सन्मान लागतो. आपल्याला कोणी मान सन्मान दिला नाही तर आपल्याला किती राग येतो, किती नाकाला आपल्या मिरची झोंबत असते, तुम्ही सांगा मला. एखाद्या पाहुण्याच्या घरी आपण गेलो आणि तिथे जर आपल्याला बघा आपला मान सन्मान केला नाही, प्रत्येकाचं केला पण आपल्याला केला नाही, तर आपल्याला कसं वाटतं, किती राग येतो आपल्याला. आणि ती तर देवी आहे, आपल्या कुळाचे रक्षण करणारी, रक्षण करते, आपली कुलदेवी आहे. तिचा मान सन्मान वर्षातून कमीत कमी एकदा तरी करणं आपल्या हातात आहे. तुम्हाला काय खूप पैसा खर्च करायचा आहे वगैरे नाही, तिचा मान सन्मान काय तुम्ही घरामध्ये तुमच्या देवीच्या फोटोवरती, टाकावरती किंवा मूर्तीवरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. त्याच पद्धतीने तिचे वर्षातून कमीत कमी एकदा, बघा आपल्यासाठी भरपूर कपडे घेतो, कमीत कमी एकदा आपल्या देवी आईसाठी आपण साडी घेऊ शकत नाही. जेव्हा तुम्हाला शक्य आहे त्यावेळेस तुम्ही साडी घ्या, पण देवी आईसाठी एक साडी घेऊन ठेवायची आहे. ज्यावेळेस मूळ पीठावरती जाल त्यावेळेस देवी आईला ती साडी तुम्हाला नेसवायला द्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्या आईचा मान सन्मान करायला अजिबात विसरायचा नाहीये. बघा, अशा पद्धतीने आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करा. तुमच्या घरातील ज्या काही आर्थिक अडचणी आहेत, तुमच्या जीवनातील ज्या काही आर्थिक अडचणी आहेत, हळूहळू सगळ्या निघून गेलेल्या तुम्हाला कळणार देखील नाही. त्यामुळे नक्कीच कुलदेवीची आपल्या ही एक सेवा करायला अजिबात विसरू नका. खरंच व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा पर्यंत एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरोगी करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.